अरे वा, नवीन मेड वाटतं. स्मार्ट दिसते. इव! ही का अशी नटली? अगं आपली राधाच आहे. आज तिला कामावर जायचंय. झेपणार आहे का? का नाही झेपणार? नक्कीच झेपेल. वंच यांना तशी खात्री असल्याशिवाय का त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तिला? हा, दादानी तर मी योग्य तो निर्णय घेतलाय असावरी. राधावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे ती मला कधीही डिसअपॉइंट करणार नाही. आजवर जे घडलं नाही ते राधा करून दाखवणार आहे. ऑल दी बेस्ट राधा. बाबा, तुमचे आशीर्वाद हवेत. मला यश मिळेल असा आशीर्वाद द्या. ऑल दी बेस्ट. तुझं काम तू व्यवस्थित पार पाड. तुला पण ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू बाबा. खरं तर या सगळ्यात मला यश हवंय आणि मी नक्की यशस्वी होईन. अरे मॅम आणि सर आलेच वाटतं. हे घे, मी त्यांना बुके दिला की लगेच फोटो काढशील. ओके? मी सिनियर आहे, बुके मी देणार. काय मॅनर्स आहेत की नाही? वेलकम वेलकम सर. वेलकम मॅम. थँक्यू Hi, थँक्यू. हाय हाय हाय. राधा, ही आपली बिराजदार मसाल्यांची फॅमिली आहे. हे ढवळे सर आहेत, ह्या आनंदी मॅम आहेत हॅलो. आणि हा सगळा आपला स्टाफ. हळूहळू सगळ्यांची ओळखी होतील. आणि दिस इज माय बेटर ऑफ माय वाईफ, माझी बायको मिसेस राधा बिराजदार. हे आमच्या स्टाफकडनं. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. आनंदी, हे काय घरगुती फंक्शन आहे का? फॉर्मल बुके असा असतो का? सॉरी सर, ऍक्च्युली ते दोघं कपल आहेत ना, सो मला वाटलं की गुलाबांचा बुके. रिअली सॉरी सर. सॉरी कशाला? तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने आणलाय आणि फुलं कुठलीही असो ती सुंदरच असतात. आणि देणाऱ्याने इतक्या प्रेमाने दिली तर ती जास्तच सुंदर वाटतं. यासाठी खरंच थँक्यू. मॅम, तुम्हाला खरंच एक मनापासून सांगू, हं? आमच्या सरांची ना चॉईस अगदीच भारी आहे. हो की नाही? हो. किती क्यूट कपल आहे. अगदी मेड फॉर इच अदर असंच वाटतंय. ऍक्च्युली तुम्हाला भेटून खूप छान वाटलं मॅम. यांचा पहिला दिवस आहे तर आपण एक फोटो घेऊयात प्लीज. हो, व्हाय नॉट. प्लीज. हा हा, एक मिनिट. मॅम, थोडं जवळ सारखं ना. मॅडम, ही कंपनी ही तुमचा संसारच आहे. आता तुम्हाला दोघांना मिळून हा चालवायचा आहे. या ना. हो.
रेडी? मॅम आमच्यासोबत पण प्लीज प्लीज पटकन. यस या या. सर छान पोच द्या ना प्लीज. सर असं मॅडमच्या कमरेत किंवा खांद्यावर हात ठेवून एक फोटो. स्माइल प्लीज. दादा दादा काय ओळख ओळख मधलं बट ओळख. डाऊन डाऊन म्हणजे म्हणजे तुला जसं वाटतंय ना तसं काहीच होणार नाहीये बघ. तू पाहिलं नाहीस का राधाला कशी अशी नटून ठटून गेली ऑफिसला. दादा माझ्यापेक्षा सुद्धा भारी कपडे होते तिचे, माझ्यापेक्षा असं बरे. पण मला एक कळत नाहीये ती ऑफिसला गेली विराजस पासून दूर झाली तरी एवढी खुश कसं काय, कसं शक्य आहे? नाही मी तुला सांगते ना दादा, ती बघ आता ना अशी तोंडाला पानं पुसणार आहे, पानं. असावरी आवाज खाली करा. ओरडलास ना, ओरडलास तू. सतत मलाच ओरडतोस, माझा आवाज बंद करशील पण तिचं काय दादा? नाही तू एवढा तिच्यावर विश्वास दाखवतोस ना, बघ आता बघ ती अशी डोक्यावर टक 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 मसाले वाटतं की नाही? जरा गप्प बसशील तू? हा? मला बरोबर कळतंय मी काय करतोय ते. हे बघ आता जर मी राधाची बाजू घेतली नाही ना तर विराजच माझ्यापासून दुरावेल आणि हे कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये. विराजचा माझ्यावर कायम विश्वास असायला हवा, कारण जेव्हा राधा त्याच्यापासून दूर जाईल ना तेव्हा विराजस आपोआप माझ्या जवळ येईल. दादा तुला तुला खरंच असं वाटतं की ती सोडून जाईल त्याला? नाही कारण मला नाही असं वाटत आहे. बघ ना काहीही काम येत नसताना टक 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 गेली ऑफिस मध्ये. मी सांगते दादा तुला, तू एवढा विश्वास दाखवतोस ना तिच्यावर, फसवणार, सपशेल फसवणार तुला. बस झाला असावरी, बस झाला. मला फसवणारा या जगात अजून जन्माला यायचं आहे आणि राधाला व्यवस्थित माहिती आहे